मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर आम्ही आज पुन्हा एकदा बाहेर निघालेलो आहोत। इथे आर्विक आहे आणि मंदार पुढे बसलेले आहेत। मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे उद्या 28 एप्रिल आहे आणि माझा वाढदिवस आहे। हा वीकेंड जो आहे सॅटर्डे संडेचा तो आम्ही बर्थडे स्पेशल करायचा ठरवलेला आहे। त्याच्यामुळे आजही आम्ही बाहेर जाणार आहोत आणि उद्याचाही प्लॅन ऑलरेडी डिसाइडेड आहे। तर आता जस्ट आम्ही कॅबमध्ये आहोत। एक अर्धा तासामध्ये आम्ही पोहोचू डेस्टिनेशनला आणि आज आमचं डेस्टिनेशन आहे दुबई फ्रेम। आणि तुम्हाला माहितीच आहे की दुबईमध्ये येणारा प्रत्येक माणूस फिरण्यासाठी जो दुबई फ्रेमला नक्कीच व्हिजिट करतो, प्रत्येकाच्या आयटिनरीमध्ये दुबई फ्रेम नक्कीच असतं। तर दुबई फ्रेममध्ये काय काय आहे आणि बघण्यासाठी काय आहे, एक्सप्लोर करण्यासाठी काय आहे आणि त्याच्या आजूबाजूला काय आहे हे सर्व मी तुम्हाला तिथे पोहोचल्यावरती सांगणारच आहे। तर मंदारने मला बर्थडे गिफ्टमध्ये फोन आणि वॉच घेतलेला आहे। तर हे आहे आणि मध्ये ब्राऊन आहे आणि साईडने ना मस्त अशी त्याला डिझाईन आहे आणि सिल्वर आणि गोल्डन असा त्याचा बेल्ट आहे आणि मला खूप आवडला, असा युनिक असा होता। हा फोन आणि हे वॉच दोन्ही तुम्हाला मी आधीपासूनच यूज करायला स्टार्ट केलं आहे, कारण लास्ट मंथमध्येच घेतलं आहे जेव्हा रमादान स्टार्ट झालेलं होतं। रमादानच्या सुट्ट्या होता त्यामुळे तुम्हाला मी बऱ्याच व्लॉगमध्ये त्यापासून घातलेला दिसत असेल। तर मी फोन घेतलेला आहे हॉनरचा। तर मी बरेच ऑप्शन बघितले होते फोनमध्ये। तर मला यावेळी फोन घेताना माझा दृष्टिकोन जो होता तो ब्लॉगिंगच्या दृष्टीने होता। माझे क्लिअरिटी आणि मेमरी या दोन गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होत्या। हॉनरमध्ये मला चांगली क्लॅरिटीसुद्धा दिसली आणि त्याचबरोबर ब्लॉगिंगच्या दृष्टीने बरेचसे फीचर्स दिसले, त्याच्यामुळे मी त्याच फोनच्या ऑप्शनला गेली। तर मग आम्ही घेतला आहे हॉनर 90। हे दोन गिफ्ट मोबाईल आणि वॉच मला मंदारने बर्थडे निमित्त दिलेले आहेत। I've come so far away from home, there's no way I'm turning back now. My destination is unknown, so I'll keep pushing, never slow down. तर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही पोहोचलेलो आहोत दुबई फ्रेमला, जे लोकेटेड आहे दुबईतल्या जबील पार्क या एरियामध्ये। तर मग आज माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा समजेल दुबई फ्रेम एक्सप्लोअर करता करता की दुबई पास्टमध्ये कशी होती, आज प्रेझेंटमध्ये कशी आहे आणि फ्युचरमध्ये कशी दिसणार आहे ते। I've come so far away from home, there's no way I'm turning back now. टोटल 150 मीटर हाईट आणि 95 मीटर विड्थ असलेली ही दुबई फ्रेम कॉन्क्रीट, ॲल्युमिनियम, स्टील, ग्लास या सगळ्यांचा वापर करून कन्स्ट्रक्ट केलेली आहे। तर दुबई फ्रेम ही वर्ल्ड लार्जेस्ट फ्रेम आहे ज्याची टोटल हाईट 150 मीटर आहे आणि यामध्ये तुम्हाला म्युझियम वगैरे अशा बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत। वरून तुम्हाला बर्ड आय व्ह्यू बघायला मिळतो, म्हणजेच पक्ष्यांना जो नजारा दिसतो नेहमी तो आपल्याला याच्या हाईटवरून बघायला मिळतो। एका बाजूला तुम्हाला ओल्ड दुबई दिसते तर एका बाजूला तुम्हाला न्यू दुबई दिसते आणि मधोमध आहे दुबई फ्रेम आणि आतमध्ये आता काय काय आहे ते सर्व आता आपण बघणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की तुम्हाला दुबई फ्रेम गोल्डची आहे का, संपूर्ण गोल्डचा मुलामा दिसतो त्या नाही, स्टेनलेस स्टील आहे हे संपूर्ण आणि एस्टिमेटेड 2000 टन्स इतकं स्टील वापरून संपूर्ण दुबई फ्रेम बनवलेला आहे। तर आणि आतून आता कसं आहे, बाहेरून तर आपण पाहिलंच पण आतून कसं आहे ते सर्व आता आपण एक्सप्लोर करूया आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा एन्जॉय करा। तर मग चला। आणि तिकीट विचाराल तर आत्ता सध्याची जी प्राइसेस आहेत तिकीटचे अडल्टसाठी 52 दिराम आहे आणि फॉर किड्स 25 दिराम आहे। इथे येण्यासाठी जे नॉर्मल टायमिंग्स आहेत तर मॉर्निंगला तुम्ही 10 to 12 येऊ शकता आणि इव्हनिंगला 5 to 8 इज द बेटर टाईम टू विजिट दुबई फ्रेम। तर मग चला। आणि तुम्ही बघू शकता मागे इतकं सुंदर व्ह्यू आहे दुबई फ्रेमच्या या बाजूला, तिथे एंट्रन्स आहे आणि इथे मस्त असं फाउंटन आहे आणि खूप छान वाटतोय व्ह्यू बघायला। जवळून अतिशय इम्प्रेसिव्ह दिसणारी ही दुबई फ्रेम 2018 मध्ये ओपन झालेली आहे, जी 2019 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वर्ल्ड लार्जेस्ट पिक्चर फ्रेम यासाठी रजिस्टर्ड झालेली आहे।
फ्रेममध्ये एंट्री करता करता आपण बिल्डिंगच्या अगदी जवळून पास होतो, त्याच्यामुळे त्याच्या डिझाईनला आपण टच करून फील करू शकतो की एक्झॅक्टली कसं इतकं सुंदर डिझाईन केलेलं आहे. चला तर मग फ्रेममध्ये एंट्री करून संपूर्ण दुबईची सफर करूया. वॉल्विंग डोअरमधून फ्रेममध्ये एंट्री करताना खूप भारी फील येतो. एंट्री केल्यानंतर लॉबी एरियासुद्धा तितकाच सुंदर आहे आणि इथेही अशी क्यू आहे जिथून पुढे सरकत आपण लिफ्टपर्यंत पोहोचतो आणि इथेही फोटोग्राफीसाठी प्रोव्हिजन केलेली आहे. आता लिफ्टने वरती जाण्यासाठी आम्ही क्यूमध्ये उभे राहतो. एंट्रीला तुमची तिकीट चेक होते. ऑनलाईन असेल तर तुम्ही सॉफ्ट कॉपीसुद्धा दाखवू शकता. तर इथे मागे असा कॅमेरा आहे. जर तुम्हाला तुमचं फॅमिली पिक इथे पाहिजे असेल तर तिथे समोर उभं राहून तुमचा फोटो घेतात आणि मग त्याचे एक्स्ट्रा पे करून तुम्ही ती फोटो तुमची मेमरीज म्हणून घेऊ शकतात हार्ड कॉपी. क्यूमध्ये उभे असतानाच फ्लोअरिंगवरती लक्ष गेल्यावरती आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये असे फ्लिकर्स होणारे लाईट्स आहेत. त्याचबरोबर इथे सिलिंगला हे असं मूव्हिंग पॅटर्न लावलेलं आहे जे अगदी युनिक आहे. टेक्नॉलॉजी कुठे कशी कधी यूज होईल ना सांगू शकत नाही आणि आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेर आहे ते. तर फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहोत म्युझियमच्या एंट्रन्सला. इथे एंट्रन्सला फोटो आहे शेख रशीद बिन यांचा, जे फादर ऑफ दुबई म्हटले जातात. म्युझियममध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला दिसून येतं की 50 वर्षापूर्वीची दुबई कशी होती. त्यावेळी मासेमारी आणि मोती विक्री हा मूळचा व्यापार होता. तर इथे आतमध्ये अशा स्क्रीन्स लावलेल्या आहेत ज्यामध्ये त्यावेळेचे दृश्य आपल्याला बघायला मिळतं की त्यावेळी स्त्रिया काय काम करायच्या. तर टोपल्या विणकाम, त्यानंतर इथे कॉफी सीड्ससारखा प्रकार काहीतरी ठेवलेला दिसतोय. त्याचबरोबर पाण्याचा मटका, असं सर्व ज्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेची कल्पना करता येते आणि त्यावेळेचं बांधकाम हे कसं होतं दुबईमधलं. इथे माझ्या मागे दिसत असेल आपण आपल्याकडे शिवणकाम नेहमी करताना पाहिलेलं आहे, कारण आपली जी संस्कृती आहे तशीच दुबईची सुद्धा संस्कृती आहे. तुम्ही बघू शकता इथे अरबी जो आहे तो शिलाई मशीन घेऊन अगदी आपल्यासारखीच मशीन आहे आणि अगदी मशीनसुद्धा इथे आपल्याला बघायला मिळते आणि जो आवाज येतोय मुलींचा तो इथून येतोय. तर हे त्यांचं पुस्तक आहे आणि इथे या स्क्रीनमध्ये इथे मुली अभ्यास करतानाच त्यावेळेचं दृश्य आहे. आणि त्यावेळेचं दुबईतलं बांधकाम कसं असेल त्याचंही दृश्य आपल्याला दिसतंय. तर हे तुम्हाला बघायचं दुबईमध्ये त्यावेळेची दुकानं कशी होती ते बघूया आपण. अलरास मार्केट. सर्व त्या काळची भांडी आहेत त्यांची. त्यावेळेच्या जुन्या दुकानांची रचनासुद्धा इतकी सुंदर करून दाखवलेली आहे आणि या दुकानाचं नाव आहे आब्रा जनरल ट्रेड. मी त्यांना विचारते की कितीला आहे. आय होप उत्तर मिळेल आणि मला सांगतील. दुकान आहे सॅफ्रॉन हब्सचं. वेगवेगळे हब्स आहेत आणि त्यामध्ये ठेवलेला वजन काटा, इतर सर्व विक्रीसाठीच्या वस्तू आणि दिलेल्या आवाजामुळे अगदी खरंखुरं असल्याचा भास होतो. अजून पुढे जाता जाता त्यावेळेच्या वस्तू आणि स्क्रीनवरती त्यावेळेचे पोर्ट कसे होते हे सर्व बघायला मिळते. फर्स्ट फ्लोअरच्या म्युझियममध्ये पास्टमध्ये दुबई कशी होती हे पाहिल्यावरती आता आम्ही लिफ्टने 48व्या फ्लोअरवरती जातो आहे, जिथे प्रेझेंटमध्ये दुबई कशी आहे हे बघायला मिळेल. तर आता लिफ्टमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही 48 फ्लोअरला आता चाललेलो आहोत. 150 मीटर उंच असलेल्या बिल्डिंगच्या 48व्या फ्लोअरवर पोहोचायला फक्त 75 सेकंद लागतात आणि इतका भारी व्ह्यू मिळतोय ना वरती जातानाचा सुद्धा आणि बाहेरचा सुद्धा. अगदी चमचमती दुबई दिसते. आता इकडची सर्वात मोस्ट अट्रॅक्टिव्ह गोष्ट म्हणजे 148 फ्लोअरला आपण
इथून वॉक करायचं आहे, इथून खालचा व्ह्यू डिरेक्टली दिसतो आणि एकदम अमेझिंग दिसेल तर मग चला. हाईटवरती आहोत आणि खालचं बघताना थोडंसं भीती पण वाटते, पण एकदम भारी वाटतंय. जर दिवसा तुम्ही आलात तर खूप जास्त क्लिअर दिसेल, पण तेच रात्री आलात तर लाईट्समुळे अट्रॅक्टिव्ह दिसतं. त्याचवर तुम्ही जसे जसे चालताना तसे त्याच्या लाईट्स आहेत ना स्विच ऑफ आणि ऑन होत राहतात. त्याचबरोबर तुम्ही बघाल ना तर आत्ता जिथे आहे मी त्याच्या बाजूने तुम्हाला संपूर्ण बर्ड आय व्ह्यू म्हणजेच मी म्हटल्याप्रमाणे वरून पूर्ण आहे ना सर्व दिसतंय. या बाजूला आहे ते न्यू दुबई आणि या बाजूला आहे ते ओल्ड दुबई. तर ओल्ड दुबई म्हणजेच करामा आणि बाकी सर्व जे मी एरिया तुम्हाला ऑलरेडी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलं की तुम्हाला आता वरून दाखवते मी. तेव्हा आधी करामा ते पण डे टू डे साईडला ओल्ड दुबई पाहिल्यानंतर या बाजूला न्यू दुबई तुम्हाला समजलंच असेल, कारण समोर दिसतोय बुर्ज खलिफा आणि बऱ्याचशा नवीन बिल्डिंग्स आणि लगेचच आपल्याला बघून फरक समजून येतो ओल्ड दुबईच्या बिल्डिंगचे स्ट्रक्चर्स आणि आता नवीन दुबईमध्ये झालेलं ट्रान्सफॉर्मेशन. आणि इथे रस्त्यावरती जो फोटो दिसतोय ते वन ऑफ द फाउंडर आहेत UAEचे. आता मी अहोनसोबत क्लास वॉक करते, कारण मगाचपासून आम्ही आर्विकसोबत इंडिव्हिज्युअली करत होतो आणि इथे मी मल्टी व्हिडिओचं फीचर वापरल्यामुळे तुम्हाला दोन्ही सायमल्टेनियसली दिसतंय, आम्हीसुद्धा आणि ग्लास वॉकसुद्धा. दोन्ही बाजूने तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसतोय दुबईचा, ओल्ड आणि न्यू दोन्ही, आणि खूप 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 छान वाटतं. आणि त्याचबरोबर ना इथे असं एक स्टॉल आहे जिथून तुम्ही बर्गर वगैरे काय जर भूक लागली ते घेऊ शकता. आणि त्याचबरोबर एक मशीन आहे की ज्याच्यामध्ये आपण 10 दिराम टाकले ना की सुविनियर मिळू शकतं तुम्हाला. असं बिल आहे ना तर तुम्हाला बुक करत जायचं आहे 10 दिराम टाकून, तर तुम्हाला सुवेनियर मिळेल. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. तुम्हाला जेव्हा तुम्ही हा जो ग्लासवरून वॉक करायचा जो व्ह्यू आहे तर तुम्हाला माहितीच आहे फ्रेमचा हा शेप आहे, तर त्या साईडला एक पिलर दिसतो, तर पुढे आहे बघा सेकंड पिलर आहे. पूर्ण तुम्ही हा असा ग्लास वॉक करू शकता. Come so far away from home, there's no way I'm turning back now. My destination is unknown, so I keep pushing, never slow down. A big blue sky, a pocket of dreams, a head full of hopes, possibilities. I'm taking a chance to reach for the stars, for the stars. या संपूर्ण ऑब्झर्वेशन फ्लोअरवरती तुम्हाला अशा बऱ्याचशा सेन्सर स्क्रीन दिसतील, ज्या प्रत्येकावरती दुबईबद्दल काही ना काही लिहिलेलं आहे, म्हणजे त्यांनी केलेल्या ग्लोबल ट्रान्सफॉर्मेशन, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, क्लीन एनर्जीबद्दल. एक मॅजिकल गोष्ट म्हणजे आपण यावर जे पण लिहितो ते समोरच्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतं. लिफ्टच्या दिशेने जाताना इथे काही या फ्रेम्स आहेत रॉयल फॅमिली मेंबर्सचे, म्हणजेच इकडचे राजांचे, जे इथे आपल्याला बऱ्याच ठिकाणी हमखास बघायला मिळतात. चला तर मग फर्स्ट फ्लोअरला पास्ट दुबई पाहिली, 48 फ्लोअरला येऊन प्रेझेंट दुबई पाहिली आणि आता पुन्हा लिफ्टने खाली जातोय मस्त असा व्ह्यू एन्जॉय करता करता फ्युचर दुबई बघण्यासाठी. टॉप फ्लोअरवरून पुन्हा लिफ्टने खाली आल्यावरती आपण येतो फ्युचरमधल्या दुबईमध्ये. 2050मध्ये दुबई कशी दिसेल याचं संपूर्ण 3D शो इथे आपल्याला दाखवलेला आहे.
तर जसं व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी सांगितलं होतं की चला मग दुबई फ्रेममध्ये एंट्री करूया आणि संपूर्ण दुबईची सफर करूया, म्हणजेच पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर अशा दुबईची झलक आपल्याला या संपूर्ण दुबई फ्रेममध्ये बघायला मिळते. आता मी बाहेर पडलेलो आहोत, तर एक्झिट केलेली आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की दुबई फ्रेम हे प्रॉपर मिडलला आहे, सिच्युएटेड ओल्ड दुबई आणि न्यू दुबईच्या. तर तसं जेव्हा तुम्ही एंट्री करता ना दुबई फ्रेमला, त्यावेळी तुम्हाला एंट्रीला जे म्युझियम आहे ते ओल्ड दुबईचं आहे. आधी कशा वस्तू होत्या, आधी कशा गोष्टी होत्या, दुकानं, मार्केट, बाजारपेठ, ते त्याचं प्रदर्शन आपल्याला होतं. तिथून तुम्ही वरती जाता टॉप फ्लोअरला आणि तिथून तुम्हाला संपूर्ण एका साईडला ओल्ड दुबईचा व्ह्यू दिसतो, त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला संपूर्ण न्यू दुबईचा व्ह्यू दिसतो. तिथून तुम्ही जेव्हा लिफ्टने खाली उतरता तेव्हा बाहेर येताना हा जो 3D शो आहे, इथे फ्युचरमध्ये दुबई कशी असू शकते याचं तुम्हाला व्ह्यू बघायला मिळतो. म्हणजे दुबई फ्रेमच्या दोन्ही बाजूला जसं ओल्ड आणि न्यू दुबई आपल्याला बाजूने बघायला मिळते, तसंच ते दुबई फ्रेमच्या आतून सुद्धा बघायला मिळते. तर खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. जो पण इथे येईल त्याला नक्कीच आवडेल. तर माझ्यासोबत तुम्हीसुद्धा एन्जॉय केलंच असेल, आय होप. सांगितल्याप्रमाणे इथे एक्झिटला सगळीकडे तुम्हाला 3Dमध्ये फ्युचरमध्ये दुबई कसं असू शकतं हे संपूर्ण बघायला मिळतं आहे. तर खरंच खूप बघण्यासारखं आहे. लहान मुलांसाठी सुद्धा खूप चांगला नवीन एक्सपिरियन्स आहे त्यांना बघण्यासाठी. तर चला आरवी, लेट्स गो. I've come so far away from home. There's no way I'm turning back now. My destination is unknown, so I'll keep pushing, never slow down. एंट्रीला जो प्रोफेशनल फोटोशूट केलेला असतो तो तुम्ही एक्झिटला कलेक्ट करू शकता, ज्यामध्ये इथे 2 ऑप्शन्स आहेत, ॲक्रेलिक आणि गोल्डन कलरच्या फ्रेममध्ये. त्यापैकी मी घेतलेली आहे ॲक्रेलिक फ्रेम आणि ज्याची कॉस्ट आहे 100 दिराम. तर इथे तुम्ही ना नॉर्मली कुठेही फिरायला गेला तरी एंट्रीला हे प्रोफेशनल फोटोशूट अगदी कॉमन आहे आणि त्याची कॉस्टसुद्धा अप्रॉक्सिमेट एवढीच असते. आणि त्याचबरोबर इथे मागे बघू शकता तुम्ही सुवेनियर आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत. खूप साऱ्या फ्रेम्ससुद्धा आहेत सेलसाठी. चला तर निघता पुन्हा एक नजर टाकून निघूया दुबई फ्रेमवर. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत रात्रीच्या डिनरसाठी. पिंटर द ढाबा म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे. रेस्टॉरंटचं ॲम्बियन्स अगदी सुंदर होतं, अगदी प्रॉपर पंजाबी थीमचं. कॉम्प्लिमेंटरी पापड दिलेले आहे. मीठ चटणी आणि हे असं आहे. आणि आता ऑर्डर केलेली आहे जेवणाची. मग आजचं मंडळ म्हणाले की मग आजचं डिनर जे आहे ते तुझं प्री बड्डे सेलिब्रेशन आहे किंवा बड्डे सेलिब्रेशन, कारण उद्याचं जे असणार आहे ते त्याच्यामध्येच इन्क्लुझिव्ह असणार आहे जिथे आपण फिरायला जाणार आहोत. त्याच्यामुळे डिनर सेपरेट होणार नाही. त्यामुळे आज आम्ही डिनर करून घेतो. आणि आता खूप थकलेलो आहोत, कारण भले दुबई फ्रेमला खूप जास्त चालायचं नव्हतं ना तरीसुद्धा चालणं होतंच. तर आता रेस्टॉरंटच्या बाहेर थोडंसं वेट करतो आहे, कारण आम्ही ऑलरेडी आहे ना कॅब बुक म्हणजे कॅब फिक्स केली होती एकाशी येताना. इथे ऑन दी वे तुम्हाला असे विचारतात, मग आता ते येतील गाडी घेऊन, मग त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ. असा होता माझा आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग, की ज्यामध्ये मी दुबईतलं एक इम्पॉर्टंट अट्रॅक्शन म्हणजे दुबई फ्रेम तुम्हाला आज माझ्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करून दाखवलं आणि त्याबद्दल बरीचशी इन्फॉर्मेशनसुद्धा शेअर केली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय. I've come so far away from home. There's no way I'm turning back now. My destination is unknown, so I keep pushing, never slow down. A big blue sky, a pocket of dreams, a head full of hopes, possibilities. I'm taking a chance.